नमस्कार. वाढत्या वजनामुळे तुम्हालाही त्रास होत आहे का? जसं आपलं वजन वाढत जातं तसं आपल्याला चालताना धाप लागणं, नंतर गुडघेदुखी, त्याच्यानंतर गॅस होणं, ॲसिडिटी होणं आणि त्याचंच रूपांतर होतं मोठे आजार जसे की डायबिटीज, अस्थमा, कोणाला थायरॉइड होतोय. हे का होतंय? आणि आपल्याला वाटतं की वजन कमी करणं म्हणजे फक्त चालणं, जिम करणं किंवा योगा करणं. हे आपला मनात बसलेलं एक मिथ आहे, जे की आज आपण जाणून घेणार आहोत. आपण 1 तास चाललो आणि आल्यानंतर जर आपण एक छोटासा समोसा खाल्ला तर काय होईल? जेवढं आपण कॅलरी कमी केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त आपण इनटेक करतोय. म्हणजे याचा अर्थ आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे चालण्यावर नाही तर आपल्या खाण्यावर. आपण काय खातोय, आपण कोणते पदार्थ खातोय, आपण व्यायाम करतो, त्याच्यानंतर काय खातो हे जास्त महत्वाचं आहे. आणि रूल असं सांगतो की आपला जे शरीर आहे त्याला जर स्वस्थ ठेवायचं असेल तर 80% आपल्या खाण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि 20% आपलं जे रुटीन आहे, जे फिजिकल मुवमेंट, म्हणजे आपण चालतो किंवा आपण दिवसभर ऍक्टिव्ह राहतो, जिम करतो, योगा करतो, हे 20% याचं महत्व आहे. पण 80% जेव्हा आपण सकाळचा नाश्ता करतो, दुपारचं जेवण किंवा संध्याकाळचं जेवण करतो, तर ह्या गोष्टीवर लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे की आपल्या ताटात काय वाढलेलं आहे आणि आपण काय खातोय. बेसिकली वजन मॅनेज करणं म्हणजे काय तर कॅलरी मॅनेज करणं, आणि ते जर का आपण शिकलो तर वजन तर मेंटेन होईलच, पण त्याच्यासोबत हे मोठमोठ्या आजारांपासून पण आपला बचाव होईल. अधिक माहितीसाठी नक्की संपर्क साधा. थँक्यू व्हेरी मच.